अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे दोघं एका पक्षात आहेत. त्यांनी आपापसात बसावं आणि मिटवावं अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी खैरे आणि दानवे यांच्या वादावर दिलेली आहे. त्यांचं भांडण आता मिटवण्याच्या पलीकडे गेलं आहे असं देखील त्यांनी म्हटलंय. याचा परिणाम पुढे दिसेल असं खोतकरांनी स्पष्ट केलंय. अंबादास दानवे मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेणार आहेत अशी माझ्याकडे ऐकीव माहिती असल्याचं खोतकरांनी सांगितलं. एक तर तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न दोघाचा आहे. ते दोघंही एका पक्षामध्ये, त्यांनी आपसामध्ये बसावं आणि आपसामध्ये मिटवावं. परंतु मला असं वाटतं की ते आता मिटण्याच्या पलीकडचे गेलेले आहे. कोण खैरे कोण दानवे इथपर्यंतच्या गोष्टी आता तिथं होऊ लागलेल्या आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की ते विकोपाला गेलेलं आहे भांडण आणि त्याचा परिणाम पुढे दिसेल तुम्हाला. अशी ही एक आता चर्चा येते आहे की अंबादास दानवे हे लवकरच मुख्यमंत्री यांची आता भेट घेणार असल्याचं. नाही, याची मला कल्पना नाही. जशी तुमच्याकडे माहिती आहे ऐकीव, तशी माझ्याकडे माहिती आहे की अशा काही भेटी घेणार आहेत वगैरे वगैरे. पण प्रवेश करणार आहे नाही करणार माझी कल्पना नाही, परंतु अशी चर्चा कानावरती आहे. मला असं वाटतं की आमचं तिथे एकच कॅन्डिडेट आहे. इथं निवडून येणारे कॅन्डिडेट संदीपान भुमरे आहेत आणि संदीपान भुमरे हे निश्चितपणे निवडून येऊ शकतील. अर्थात हा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी करायचा. ते या संदर्भातला निर्णय करतील आणि मला असं वाटतं ते योग्य नाव आहे. जालना जिल्ह्याचं लोकसभाचं आता चित्र कसं आहे? नाही, आता भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा प्रकारची युती असल्यामुळे ती भयंकर मजबूत आहे आणि मला वाटत नाही की अडचण जाईल.